पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलंय। खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यामध्ये सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी। जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा। पुण्यातील भिडे ब्रिज परिसरामध्ये विजेचा शॉक लागून 3 जणांचा मृत्यू। अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेले असताना लागला शॉक, तर ताम्हिणी घाटातील दरड दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू। पवना धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस। 12 तासांमध्ये तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद, तर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10% वाढ। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये मुसळधार। जागोजागी पाणी साचायला सुरुवात। कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली। 81 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडमधील सावित्री नदी धोका पातळीवर, तर जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी। पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये। प्रशासनाकडून अलर्ट जारी। पूजा केडकरांना 7% अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या पिंपरी चिंचवड मनपाच्या वायसीएमची ही चौकशी। याच प्रमाणपत्राद्वारे यूपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरल्याची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा आज मेळावा। सर्व विधानसभा जागांची चाचपणी करणार। वंचित बहुजन आघाडीची आजपासून आरक्षण बचाव यात्रा। मुंबईतील चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑगस्टला समारोप। मध्य रेल्वेवरती 6 दिवसांचा मेगा ब्लॉक। पुणे विभागातील 19 गाड्या रद्द। 22 एक्सप्रेसचे मार्ग बदलणार। ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन। दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।